विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातमी देत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कामगार कायदे आणि कामगार संहितेच्या तरतुदीचं काटेकोर पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं आज गुंजन सभागृह विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय नागपूर इथं विशेष सेमिनारचं आयोजन करण्यात आलं. कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांना लागू असलेल्या वैधानिक तरतुदींबाबत जागरूकता वाढवणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा या सेमिनारचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमास दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी हे उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री शिवेंद्रराजे भोसले उद्या 28 ऑगस्ट रोजी भंडारा दौऱ्यावर येणार असून सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर RTO कार्यालय, उत्पादन शुल्क कार्यालय इमारत आणि विविध सार्वजनिक बांधकामांची पाहणी करून ते नागपूरकडे रवाना होतील. नवी दिल्लीत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या भारत नवीकरणीय ऊर्जा परिषद आणि प्रदर्शनात महाराष्ट्र भागीदारी राज्य म्हणून भूमिका बजावेल अशी घोषणा राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीकडे जग आदराने बघत आहे आणि भारतात गुंतवणूक करायला उत्सुक आहे अशी ग्वाही केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. कोणतीही परीक्षा न देता 5 ते 10 लाख रुपयापर्यंत 6 नामांकित विद्यापीठांची डिग्री, डिप्लोमा, गुणपत्रिका आणि मायग्रेशन बोगस सर्टिफिकेट विक्री करणारे रॅकेट चंद्रपुरात उघडकीस आले आहेत. दुर्गापूर पोलिसांनी एजंट वैभव सोनुले याला अटक केली आहे. मुख्य आरोपी परिमल गौरकर फरार आहे. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असतानाही रुग्णांचे नातेवाईक गुटखा घेऊन येत असल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णालय परिसरात गुटखा खाऊन थुंकल्यामुळे अस्वच्छता निर्माण होत असल्याने प्रशासनाने आता प्रवेशद्वारावरच रुग्ण आणि नातेवाईकांच्या खिशाची तपासणी सुरू केली आहे. रुग्णालयात दररोज होणारे हजारो रुग्ण आणि नातेवाईकांची वर्दळ असते. आज भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 1.9% घसरून प्रति 10 ग्रॅम 1,58,386 रुपये इतकं झाले, तर चांदी 1.9% घसरून प्रति किलो 2,39,500 रुपयांवर स्थिरावला आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.